नमस्कार, तुमचे जेवण पटेल. हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळेजण? बोलत नाही? नाही, तुला आज बोलायचं नाही नाही, का बरं? नाही बोलायचं. तू कुठे चालला? आय कार्ड नको खेळू बबडा, आय कार्ड तुटून जाईल. तुला आय कार्ड वर काय भेटले होते? स्टार. हा, स्टार का बरं भेटले होते? अरे वा, टीचरला मी दिला होता. हे मग नाही गे. स्टार निघून गेला हा, का बोल? सकाळी. बरं चल ठीक आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. आणि खूप सारी गडबड आहे. नेहमीप्रमाणे ब्लॉगची सुरुवात ही दुपारीच झालेली आहे बघा. 1 वाजत आलेला आहे आणि मला आता जायचं आहे परमला स्कूलला सोडायला. आणि त्यानंतर थोडं पुढे जायचं आहे. तर कुठे जाणार आहे, कशासाठी जाणार आहे, हे सगळं तुम्हाला कळेलच. आणि का जाणार आहे तेही लवकरच समजेल. तर त्यासाठी असंच ब्लॉग कंटिन्यू करा. आणि मला दमही खूप लागला आहे, कारण इतके कामं चाललेले आहे. फटाफट फटाफट कामं पण करते आणि सगळं घरही आवरलं आहे एकदम नीट. चला मग असंच ब्लॉग कंटिन्यू करा. आणि थोडक्यात सांगून देते की मी कुठे चाललेली आहे, जेणेकरून तुम्हाला ब्लॉग बघायला इंटरेस्ट येईल. आपला आता सध्या चालू आहे व्हॅलेंटाईन वीक आणि लवकरच येत आहे आपला व्हॅलेंटाईन डे. तर मग विचार केलेला की काहीतरी आहोंना सरप्राईज देऊया व्हॅलेंटाईनचं. पण असं असतं ना स्त्रियांचं की त्यांना फक्त नवऱ्याकडनंच अपेक्षा असते की नवऱ्यानेच व्हॅलेंटाईन दिलं पाहिजे, आपल्याला गिफ्ट दिलं पाहिजे, सरप्राईज दिलं पाहिजे. त्यांना दरवेळेस असंच वाटतं की आहोंनीच केलं पाहिजे. पण तसं न करता मैत्रिणींनो, कधी आपणही आपल्या नवऱ्यासाठी काहीतरी करा, थोडं फार स्पेशल फील करा. तेही तुम्हाला नेक्स्ट व्हॅलेंटाईन डेला स्वतःहून गिफ्ट नक्की आणतील असं मला तरी वाटतं. आणि खरं सांगते, आमचा व्हॅलेंटाईन वीक आहे ना सेलिब्रेट होतच असतो. चॉकलेट डेला सुद्धा त्यांनी छान असे चॉकलेट्स आणलेले होते, कॅडबरी आणलेली होती. आणि तो कॅडबरीचा माझा प्लॅन कसा फसला ते मी तुम्हाला पुढे थोड्या वेळाने सांगेलच. पण आता इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू ठेवा. मी आता परमला स्कूलमध्ये सोडणार आहे आणि त्यानंतर जाणार आहे व्हॅलेंटाईन डेचं काहीतरी गिफ्ट घ्यायला. आणि मेन असं असतं ना की माणसांना काय गिफ्ट घ्यावं ना खरंच कळतच नाही. लेडीजला तरी आपण काही पण घेऊ शकतो, पण जेंट्स म्हटले का खूप विचार करावा लागतो. तर चला असेच कंटिन्यू राहा आणि सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेलच, काय गिफ्ट घेतलंय काय नाही. चला मग खूप बडबड बंद करते. 1 वाजत आलाय, मला त्याला स्कूलमध्ये न्यायचंय. स्कूलमध्ये सोडल्यानंतर आले मी माझ्या बहिणीच्या घरी. कारण तुम्हालाही माहितीच आहे, कुठेही जायचं असलं, काही शॉपिंग असली की मला सिस्टरी सोबत लागते. आणि मग आम्ही दोघी मिळून निघालो. कारण येणार होता व्हॅलेंटाईन डे आणि म्हटलं काहीतरी गिफ्ट घ्यावं आहोसाठी. तर ते घेण्यासाठी आम्ही दोघंजण एका शॉपमध्ये गेलो. आणि तिथे गेल्यावर मला असं वाटलं की पहिले आपण गाडीसाठी, जी आमच्यात नवीन गाडी आहे त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यावं गाडीत ठेवायला, आणि एक आहोंसाठी पर्सनली घ्यावं. तर मग मी असं खूप साऱ्या वस्तू बघत होती. माझ्या डोक्यात आलं की आपण गाडीमध्ये गणपती बाप्पा ठेवूया. मग मी एक गणपती बाप्पा घेण्याचं ठरवलं आणि एक परफ्यूम. तर आता जेंट्स परफ्यूम पण आपल्याला लवकर कळत नव्हते की कुठलं घ्यावं असं. मग जे भाऊ होते त्यांच्याचकडनं मला सजेस्ट होत होतं. मग त्यानंतर माईलाही वाटलं की आपणही गिफ्ट देऊया. तर मग ती जेजूंसाठी गिफ्ट बघत होती. मग तिने वॉलेट वगैरे असं काही बघितलं. पण नंतर फायनली तिलाही वाटलं की आपण एक परफ्यूम देऊया आणि तिने पण परफ्यूम चॉईस केला. आणि ह्यावेळेस व्हॅलेंटाईन डे फक्त नवऱ्यासोबत सेलिब्रेट करायचा असं आम्ही ठरवलेलं नव्हतं की नवऱ्यालाच फक्त गिफ्ट द्यावं. मग आम्ही ठरवलं की मुलांसाठी पण काही घेऊया. मग मी शिवायसाठी घेतलं हे ड्रॉइंग बुक, म्हणजे पूर्ण ड्रॉइंगचं कलेक्शन त्याच्यात होतं, ते मी घेतलं. मुलींसाठी आम्ही छान असं बघत होतो, वेगळे वेगळे गिफ्ट्स हे मुलींसाठी आम्ही चॉईस केले. आणि परमसाठी घेतली मस्त अशी चेअर, कारण की जी तुटून गेलेली होती. आणि मग नंतर फायनली व्हॅलेंटाईन डे आणि गुलाब देणार नाही असं तर होऊच शकत नाही. मग आम्ही आलो मार्केटला रोज घेण्यासाठी. इतके छान छान गुलाब होते, खरं सांगते की त्यांना म्हणजे असं बघून मन एकदम प्रसन्न होत होतं. आता हा विषय वेगळा आहे की गुलाबाला भाव खूप होता, कारण व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. तर रोज म्हटल्यावर त्याला भाव हा येणारच. मग आम्ही काही असे छान असे गुलाब घेतले
काही गुलाबाचा गुच्छ घेतला आणि मस्त अशी आमची व्हॅलेंटाईनची शॉपिंग ही चालू होती. आणि तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये काय काय गिफ्ट दिलं आम्हाला तेही नक्की कमेंट करा. मग आम्ही चला सगळं घेऊन फायनली निघालो. आलो घरी एका तासात. आता आलोय माईच्या घरी. हे बघा खूप सारी खरेदी केलेली आहे. आणि या वेळेसचा व्हॅलेंटाईन डे असा आहे की आवडना तर द्यायचंच आहे, आवडसोबत पोरांना पण द्यायचं आहे. आणि मेन म्हणजे आता हे सगळं आहे ना आम्हाला लपवून ठेवायचं आहे. ही पण लपवून ठेवणार आहे आणि मी पण. तर असंच ब्लॉग कंटिन्यू करा. अजून तर शिवायची शाळा काही सुटलेली नाही आहे. शिवायची शाळा सुटायला अजून 10-15 मिनटं आहे. तर थांबा मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. बघा इकडे मस्त असे रोज, छान छान रोज आम्ही आणलेले. हे घेतलेले आहेत जिजूंसाठी माईने. दे ठेवून कुठेतरी. आणि हे गिफ्ट मुलींसाठी. आता ते गिफ्ट काय आहे काय नाही ते तुम्हाला समजेल. बघू कसं समजतंय. चला असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा. मी आता थोडा वेळ झाला शिवायला घेऊन घरात आली. आता बघा 2:15 वाजत आलेले. मी 2:45 वाजता घरात आली आणि वाट बघत होती की शिवाय कधी वरचा TV बघायला जाईल. कारण जे काही गिफ्ट आणलेलं आहे ते मला लपवायचं आहे. आणि माझ्या मुलांवर मला अजिबात भरोसा नाही आहे कारण आमचा चॉकलेट डे याच्यामुळेच फ्लॉप झालेला आहे. तर हे जे व्हॅलेंटाईन डेचं सरप्राईज आहे ते मला सरप्राईजच ठेवायचं आहे. त्यामुळे आता शिवाय गेला आहे वरच्या बेडरूममध्ये. तर मी आता जाते आणि गाडीतल्या डिक्कीतून ते सगळे गिफ्ट्स पहिले घेऊन येते. तर हे आहेत छान असं गिफ्ट. एक घेतलंय मी मस्त रोज. छान असे रोज घेतले मी आहोंना द्यायला उद्यासाठी. आणि हळूहळू बोलते कारण शिवाय घरात आहे त्याला लगेच ऐकू जाईल. त्यानंतर दाखवते मी. हे आहे गिफ्ट आहोंसाठी. अजून एक गिफ्ट आहे शिवायसाठी. आणि परमसाठी तर बघितलंच आहे तुम्ही की मी चेअर घेतलेली आहे. ती काय पॅक करू शकत नव्हती. तर तुम्ही म्हणाल मुलांसाठी का. तर व्हॅलेंटाईन डे असं असतं की आपण मुलांसोबत आईवडिलांसोबत व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करू शकतो. असं नाही की फक्त जे कपल असतील तेच सेलिब्रेट करू शकतात किंवा नवरा बायको गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेच सेलिब्रेट करू शकता असं नाही आहे. तर आपण आपल्या मुलांसाठी पण व्हॅलेंटाईन डे म्हणून एक छानसं गिफ्ट हे नक्कीच आणू शकतो. तर आता मी विचार करते आहे हे जे सगळं आहे ते लपवू कुठे. आता हे जे रोज आहेत ते मला म्हणजे साहजिकच आहे की ते मला आता याच्यातच ठेवावे लागतील फ्रीजमध्ये. पण जर फ्रीजमध्ये ठेवले आणि जर माझ्या मुलांनी बघितलं तर काही मग आमचं व्हॅलेंटाईन सरप्राईज राहणार नाही. म्हणून मी आता एक दिमाग लावलेला आहे. शातीर दिमाग माझा चालवला आहे. रोज तर मी ठेवणार आहे फ्रीजमध्येच पण अशा ठिकाणी की जिथे मुलांना कळणार पण नाही की मम्मीने काही ठेवलेलं असेल. तर बघा आता मी कुठे डोकं लावलेलं आहे आणि कुठे ठेवते. आता काय करू नाईलाज आहे मला. फ्रीजर विना हे कुठेच लपवता येणार नाही. कारण इथे जर खाली ठेवलं असतं ना तर मुलांना लगेच समजलं असतं आणि सरप्राईज काही राहिलं नसतं. आणि मुलं माहिती तुम्हाला लहान कसे असतात. आता हे सगळे 2-3 गिफ्ट आहेत हे कुठे लपवू. आता हा विचार करते मी. कारण घर जरी एवढं मोठं असलं ना तरी माझी मुलं कुठे जाऊन पोहोचणार नाही याचा तर अजिबात विचार करू शकत नाही. ना किचनमध्ये मी गिफ्ट लपवू शकते ना मी बेडरूममध्ये लपवू शकते. हॉलमध्ये तर विषयच नाही. चला आता काहीतरी विचार करते आणि दाखवते तुम्हाला की मी ते 2 गिफ्ट कुठे लपवते. तर फायनली मला जागा सापडली आहे गिफ्ट लपवायला. मी तुम्हाला सांगते आता मी काय विचार केला आहे. आता हे सगळे गिफ्ट ते एका बॅगमध्ये पहिले भरून घेते. चला असंच बघत राहा आणि व्हॅलेंटाईन सरप्राईज कसं वाटतंय तेही मला नक्की. इथे ठेवायचा विचार केलाय. कशी माझी आयडिया.
मुलांपासून काय काय लपवावं लागतं, कुठे कुठे लपवावं लागतं ना, खरंच आहे. पण हे सगळं करायला ना मला खूप सारा आनंद पण होतोय. कालचा व्लॉग हा पुढे कंटिन्यू होतोय आणि तुम्ही बघितलं की मी गिफ्ट लपवून वगैरे ठेवलेलं होतं, कारण चॉकलेट डे कसा फ्लॉप झाला हे मी तुम्हाला सांगितलंच. कारण मुलांच्या पोटात काही गोष्टी राहत नाही आणि मुलं आहे की जे लगेच पप्पांकडे सांगून जातात. आणि मग मी ते आहोंना सकाळी सकाळी दिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट्स, की जे पाहून ते खूप सरप्राईज होते. त्यांनाही कळलं की अरे वा, सरप्राईज गिफ्ट फॉर व्हॅलेंटाईन डे. आणि कसं आहे ना की नात्यामध्ये असं थोडंफार सरप्राईज पाहिजे तर नातं पण हे छान खुलतं. इथे बघा माझा शिवाय झोपलेलाच होता सकाळी, पण मी त्याला तसंच झोपेतून उठवून गिफ्ट हे त्याच्यासाठी आणलेलं की जे मी ते त्याला देत होती. आणि माझ्याकडे खरंच टाईम नव्हता आज, कारण खूप सारं बिझी शेड्यूल होतं आणि मी हेअर वॉश केलेला आहे म्हणून माझे केस तुम्हाला असे मोकळे दिसत आहेत. आणि मला आज करायचं होतं शिवजयंती शूट, की जे तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे. तर त्यामुळे खूप सारी धावपळ होती आणि ते सकाळचे वाजलेले होते 8:30 पावणे 9, म्हणून सगळ्यांचा अवतार असा आहे. मुलं झोपेतून उठलेली होती आणि आहोंचं मस्त चहा घेणं चाललेलं होतं आणि त्याच्यातच मी मस्त असं वेळ साधला आणि आहोंना व्हॅलेंटाईन गिफ्ट हे दिलं. तर शिवायला पण जे आवडतं नेहमी ड्रॉइंग करायला, तेच गिफ्ट मी शिवायसाठी दिलं. ड्रॉइंगचा पूर्ण एक सेट दिला. परमला छान अशी वाजणारी चेअर दिली की त्याच्यावर बसलं की ती चेअर ही वाजते. आणि छान अशी कॅडबरी आहे की जी मी आदल्या दिवशी आणूनच लपवून ठेवलेली होती. आणि सगळे गिफ्ट्स आहे की जे पण मी लपवलेले होते आहोंना याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. मग परफ्यूम आहे की जो त्यांनी ओपन केला, त्यांनाही खूप आवडला परफ्यूम. आणि आणलेला होता मी गणपती बाप्पा गाडीत ठेवण्यासाठी, तोही त्यांना खूपच आवडला. तर असं काही आमचं व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन झालं घरच्या घरी छोटंसं सरप्राईज गिफ्ट देऊन. तर तुम्हाला हे व्हॅलेंटाईनचे गिफ्ट्स कसे वाटले नक्की कमेंट करा. आणि आता आहोंनी मला काय गिफ्ट्स आणलं आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल, कारण ब्लॉग खूप सारा मोठा झाला असता, त्यामुळे छोटासा ब्लॉग मी बनवला आणि आहोंना सरप्राईज गिफ्ट दिलं. आणि खरंच नात्यामध्ये ना असं थोडंफार काही ना काही हवं, थोडेफार डेज सेलिब्रेट झाले पाहिजे आणि मज्जा आणि प्रेम आणि आपला विश्वास खूप हा फुलत जातो आणि एकमेकाबद्दलही आदर हा वाढत जातो. तर तुम्ही असं काही करतात का तर नक्की कमेंट करा आणि नसेल करत तर प्लीज हे सगळं काही करायला लागा. नक्कीच तुम्हाला नेक्स्ट व्हॅलेंटाईन डेला नवऱ्याकडून स्वतःहून गिफ्ट मिळेल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.